जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील सर्वांच्या पाठातील 4 चरणाचा असून या अभंगाच्या द्वारा श्री तुकाराम महाराज परमात्म्याला आवडणाऱ्या भक्तीचं वर्णन करताना दृष्टोत्पत्तीस येतात. विठ्ठल विठ्ठल हा संपन्न होत असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या सांगतेचं म्हणजेच पुष्पवृष्टीचं हरिकीर्तन येळे परिवारानं माझ्याकडे सोपवलेले. सेवा घेतली त्यावेळी मला याची दाहकता ठाऊक नव्हती. फेटा बांधण्याच्या अगोदर येळे परिवाराच्या वाट्याला आलेल्या अनपेक्षित दुःखाची कल्पना मला देण्यात आली आणि मग मला असं वाटून गेलं की मग समारोपाची सेवा तरी माझ्या वाट्याला आपण का द्यावी. ना तप ना अधिकार ना सेवा ना ज्ञान ना अनुभव, सगळ्याच बाजूनं ज्याचं पारमार्थिक जीवन पांगळय अशाला या ठिकाणी उभं करून श्रोत्यांचा अपेक्षाभंग आपण का करावा असं मला आयोजकांना सांगू वाटतंय. पण असं म्हणतात खोज्या रुमण्यावर भार जास्त असतो. असाच काहीसा प्रकार आज माझ्या वाट्याला आलेला आहे. आळंदीच्या ज्ञान भक्ती वैराग्य कर्म या विद्यापीठाचं शिक्षण अवघ्या महाराष्ट्राला देणारं भक्ती क्षेत्र म्हणजे ज्ञानोबरायांची आळंदी. अलम ददाती पुरे पुरे म्हणे पर्यंत देते तिचं नाव आळंदी. बर जी ठेवते साधकाला कायमची आनंदी तिचं नाव आळंदी. संसारिकाचं साधकाचं सिद्धाचं नव्हे देवाचं सुद्धा विसाव्याचं ठिकाण म्हणजे आळंदी. ते या भूमीवर अलंकापूर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. ते या भूमीवर अलंकापूर. अशा आळंदीचे ज्ञानानं तपानं अधिकारानं अनुभवानं श्रवणानं बोधानं संपन्न असलेलं व्यक्तिमत्व श्रीगुरु श्रद्धेय वंदनीय पूज्य महाराजजी
7 दिवस आपल्याला उपलब्ध झाले आणि एवढ्या अधिकारी महात्म्याची भागवत कथा झाल्यानंतर समारोपाची सेवा माझ्याकडे आपण दिलेली आहे. जशी जमेल अशी ती करण्याचा मी प्रयत्न करणार. विठ्ठल विठ्ठल ऐका, जमलेल्या सर्व श्रोतृसज्जनांना कीर्तनाच्या शुभारंभाला 4 सूचना देतो आणि मी माझ्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. पहिली सूचना, कीर्तनातून कोणीही उठून जायचं नाही. असं माझ्याशी थोडं बोलत चला बरं. दुसरी सूचना, तुम्ही आपापसामध्ये एकमेकाशी अजिबात बोलायचं नाही. तिसरी सूचना, कोणाचाही मोबाईल 12 वाजेपर्यंत वाजू द्यायचा नाही. मोरेश्वरजी महाराज, आपण कीर्तनाचा नियमच हा रुजू केलेला आहे. कीर्तनात वाजलेला मोबाईल बहुतांशी मी जप्त करतो. फक्त त्या सूचनेमध्ये उपसूचनाशी आहे, जो मोबाईल मी जप्त करतो तो अँड्रॉइड असावा लागतो. चिल्लर मोबाईलकडे मी बघत सुद्धा नाही. आता कोणाचा तरी चिल्लरच मोबाईल वाजला, टीव्हीच बंद करून ठेवला. ऐका, आणि शेवटची सूचना, कीर्तनामध्ये कोणीही अजिबात 12 वाजेपर्यंत टाळी वाजवायची असं करू नका बरं. चांगला श्रोता हा वक्त्याच्या चांगल्या चिंतनाला जन्म देत असतो. हो, माऊली बोलते ना ज्ञानेश्वरीमध्ये, सर्वेंद्रियांचं कान करून ऐकणं ही सुद्धा श्रवण समाधी आहे. हा वारकरी संप्रदायातला श्रोता हळूहळू विसरत चालला आहे. हो, मग सर्व सुखासी पात्र होईजे, तरी अवधान एकले दिजे. मग सर्व सुखासी पात्र होईजे, आजी श्रवणेंद्रिया पाहले, गीता निधान देखिले. ऐका, 1 तासभर आपल्या सर्वांना मिळून श्री तुकोबरायांच्या या अभंगाचा काहीसा भाव पाहण्याचा प्रयत्न करायचा. खरं तर श्रीमद भागवतामध्येच वक्त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. वक्त्यामध्ये काय असावं, ऐका. गुरुवर्य घुले बाबा, तुमचा जप्त करताच येत नाही, तुम्ही अँड्रॉइड सांभाळलाच नाही. ऐका, विठ्ठल विठ्ठल ऐका, घुले बाबा नेहमी त्यांच्या पाठामध्ये असं म्हणायचे, हो,
महात्मे असताना कळत नाहीत आणि गेल्यानंतर उपयोग होत नाही. हो, बघा ना तुम्ही. घोले बाबा म्हणायचे, वक्ता 2 तास कीर्तनात काय सांगतो याच्यावर प्रभावित न होता वक्ता उरलेले 22 तास काय जगतो याच्यावर श्रोत्यांना प्रभावित व्हावं. वक्त्यानं श्रोत्याला स्वतःकडे आकर्षित न करिता वक्त्यानं श्रोत्याला ज्ञानाकडे उत्कर्षित करायचे. वक्त्यानं श्रोत्याला प्रभावित न करता वक्त्यानं श्रोत्याला प्रभुभावित करायचे. बरं का? आणि त्याकरिता वक्त्यामध्ये काय असावं लागतं? मामासाहेब दांडेकरांचं वचन ऐका. दांडेकर मामा असं म्हणत, वक्त्यानं मनभर जगावं आणि कणभर सांगावं. बर का? मनभर जगावं आणि कणभर सांगावं. माझ्या अल्पमतीची पुढची वाक्य वाढवतो. श्रद्धेय मामा असं म्हटले, मनभर जगावं आणि कणभर सांगावं. असा जो वक्ता सांगतो त्याचा श्रोत्यावर मनभर प्रभाव पडतो. बर का? अलीकडं कणभर जगलं जातं आणि मनभर सांगितलं जातं, त्यामुळे श्रोत्याच्या अंतःकरणात कणभर सुद्धा उतरत नाही. कीर्तन हा फक्त जिभेचा व्यायाम नाही, तो अंतःकरणातला बोध पुढच्याच्या हृदयात प्रवेश करण्यासाठीच तप आहे. ए हृदयीचे तै हृदयी घातली, अवधानाचे नि हाते नियावे हृदयात होती. नाही का? वक्त्यामध्ये या गुणांचा भाव असलाच पाहिजे, अभाव नव्हे. गुण असलेच पाहिजे. कोणते? भागवतच बोलतंय, विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरः वक्ता कार्येति निस्पृह. वक्ता विरक्त पाहिजे, वक्ता वैष्णव पाहिजे, विप्र पाहिजे. विप्र शब्दाचा अर्थ केवळ त्या कुळात जन्माला आलेला नव्हे, तर बोधानं संपन्न आहे, तो सुद्धा काय आहे? विप्र आहे. वक्ता दृष्टांत कुशल पाहिजे आणि त्याच्या प्रबोधनाविषयी तो निस्पृह असला पाहिजे. वक्ता कार्येति निस्पृह. मी का सांगायला लागलोय की सज्जनांनो, हा अधिकारच या महात्म्यांचा आहे. हो, अधिकारच या महात्म्यांनी तो मिळवलेला आहे. तपानं, ज्ञानानं, सेवेनं, या सगळ्या वृद्धतेनं या महात्म्यांनी तो अधिकार मिळवलेला आहे. कदाचित या महात्म्यांची अशी अपेक्षा असावी की आता पुढची पिढी सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करावी, म्हणून मला इथं उभं केलं असावं, अशी माझी भावना आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. हा अभंग ज्याचा पाठ नाही त्याला वारकरी म्हणता येणार नाही. हो, हा अभंग पाठ करावा लागत नाही. हा अभंग कानपाठ होतो. बरं, म्हणजे कानावर पडून पडूनच पाठ होतो. असा
सगळ्यांच्या पाठातील अभंग आपणासमोर चिंतनाकरिता उपस्थित केलेले आहे. आणि या अभंगामध्ये श्री तुकोबाराय देवाला आवडणाऱ्या भक्तीचं वर्णन करतायत. ऐका. शाळा शिकणाऱ्या मुलांचे 3 वर्ग आहेत. हो. त्यातला पहिला वर्ग आहे की तो शाळेत नित्यानं जातो, शाळा कधीच बुडवत नाही, कधीच गैरहजर नाही. नाहीतर अशी सुद्धा मुलं पाहायला सापडतात की शाळेत जायच्या वेळेला बरोबर त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात होते. म्हणजे 11 वाजता पोटदुखी सुरूच होते, 11:30 वाजेपर्यंत पोट दुखतं आणि शाळेची वेळ टळून गेली की बरीचशी मुलं दिवसभर खेळत बसतात. अशी सुद्धा मुलं आपल्याला पाहायला सापडतात. पण हा एक पहिल्या क्रमांकाचा वर्ग आहे. तो शाळेत कधीच गैरहजर नाही. त्यानं पेपर दिला की तो मित्रांना बोलतो, दुसरा नंबर कोणाचा येणार आहे बरं का. दुसरा नंबर, हे तुझं काय नाव? तन्मय. ज्यानं अभ्यास केलेला आहे, परीक्षा दिलेली आहे, शिक्षकांची कृपा आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि भविष्याची जाण आहे, तारुण्याचं भान आहे, जीवनाचं ज्ञान आहे आणि गुरूंचं ऐकण्यासाठी ज्याचा कान तयार आहे, असा मुलगा परीक्षा दिल्यानंतर निकाला दिवशी हे वाक्य उच्चारतो, दुसरा नंबर कोणाचा येणार आहे. त्याचा मित्र त्याला म्हणतो, अरे बाबा, दुसऱ्या नंबरची का चौकशी करतोय, पहिला कोण येणार आहे ते सांग ना. तेव्हा तो म्हणतो, पहिल्याची चर्चाच करू नका, ज्यार्थी मी परीक्षा दिलेली आहे त्यार्थी माझा पहिला नंबर ठरलेलाच. दुसरा नंबर कोणाचा त्याची चर्चा सुरू करा, माझा पहिलाच असणार. दुसरा नंबर असा आहे की तो परीक्षा देतो आणि गुरुजी तो मुलगा निकालालाच कधी येत नाही, कारण त्याला माहित आहे आपण पासच होणार नाही. आपण वर्षभर पराक्रमच तेवढा केलेला आहे की आपला कुठला शिक्षक पास करू शकत नाही. असं एकाच वर्गात तप केलेली मुलं सुद्धा जगात पाहायला सापडतात. त्यांचं एका वर्गात तप होतं. अशा मुलाचे वडील शिक्षकांची गाठ घेतात आणि त्यांना विनंती करून बोलतात की गुरुजी, माझ्या मुलाला वरच्या वर्गात घाला, वरच्या वर्गात पाठवा. ते शिक्षक म्हणतात, तुमच्या मुलाला वरच्या वर्गात पाठवता येणार नाही, फार तर मी एक करू शकतो, तुमच्या मुलानं ज्या बेंचवर अनेक वर्ष तप केलेले ती बेंच पुढच्या वर्गात नेऊन ठेवू शकतो. मुलाला तर काय पाठवणं शक्य नाही, कारण तो कधी पासच होणार नाही. तिसरा वर्ग असा आहे की तो अभ्यास करतो, कष्ट करतो. श्रद्धेय महाराज ज्या ठिकाणी उपस्थित आहेत ना, मी अतिशय विनयाने हे वाक्य वापरतो. तन्मय सारखी काही लहान मित्रमंडळी आज उपस्थित आहेत ना, म्हणून मी त्यांच्याकरिता बोलेन. ऐका. ज्या मुलाने तारुण्यामध्ये अभ्यासाला मित्र केलं, 25 नंतर अशा मुलाचं मैत्र प्राप्त व्हावं याकरिता जग हातपुडं करत असतं. हो, अवघं जग हातपुडं करतं, पण त्यानं 25 पर्यंत अभ्यासाला मित्र केलं पाहिजे. ऐका.
स्वल्पविराम दिले, आता पूर्ण विरामाचं वाक्य ऐका. जी मुलं 25 पर्यंत अभ्यासाला तीर्थ समजतात, ती मुलं भविष्यात समाजासाठी तीर्थ ठरतात. हा, ती मुलं समाजात काय ठरतात? तीर्थ ठरतात. ज्या मुलांना 25 पर्यंत कॉलेजला असताना सुद्धा अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेले आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आजीवन सदस्य झालेला आहे, अशी मुलं अभ्यास न करिता रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईलवर चॅटिंग करत बसतात. तर मग त्याला चॅटिंगच म्हणतात ना. नेमकाच मला पुढे सापडलाय नाही. मी तन्मयचं बोलत नाही बरं का, नाही लेकरू चांगलं आहे, उग आपलं माझ्या घरातलं असल्यामुळे मी त्याला विचारायला लागलोय. नाही तन्मय, जी मुलं रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईलवर चॅटिंग करत बसतात, अशा मुलांना माझा आज कठोर सल्ला आहे का. गावात विचारत नाही कुत्र आणि फेसबुकवर 1700 मित्र, अशी तरुणांची अवस्था आहे. आभासी जगात तरुण मुलं आयुष्याचा खूप काळ घालवत आहेत. तो काळ त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. ऐका, जी मुलं 25 पर्यंत व्हॉट्सअपवर चॅटिंग करण्यात आयुष्याचा अभ्यासाचा काळ घालवतात, अशा मुलांची लग्न ठरायच्या प्रसंगाला पुढची स्थळ याला बघून गेली की पुढची स्थळ सुद्धा याला चाटा मारतात. कारण यानं चॅटिंग शिवाय दुसरं काय केलेलंच नाही. महाराजजी, मी क्षमा मागतो आणि हे वाक्य उच्चारतो. परवा मलवडीला मी म्हटलं, आत्ता वर्तमानात एक वेळ तालुक्याचा आमदार होणं सोपं आहे, पण नवरदेव होणं अवघड आहे. जी या रिंगणात आहेत ना, त्यांनी सावधच व्हा. अभ्यास करतात, पण ज्यांना परीक्षेत अपेक्षित मार्क पडत नाही, का मार्क पडत नाही याचा शोध ते घेतात. तसाच या जगामध्ये असा एक वर्ग आहे, जसा तो मुलगा अभ्यास करतो पण मार्क पडत नाहीत, तसं अनेक लोक भक्ती करतात पण भक्तीचं फल त्यांच्या पदरात पडलेलं दिसत नाही. हो, आपली भक्तीची व्याख्या फार सामान्य आहे. आपल्या दृष्टीने भक्ती काय? सकाळच्या 5:50 ओव्या वाचल्या की आपण म्हणतो ही भक्ती आहे. कपाळाला गंध लावला की आपण म्हणतो भक्ती आहे. एकादशीचं व्रत केलं आपण म्हणतो भक्ती आहे. थोडंफार दान दिलं की आपण म्हणतो भक्ती आहे. कधीतरी आयुष्यात एकदा जरी वारी केली तरी आपण म्हणतो भक्ती आहे. आपली भक्तीची व्याख्या फार सामान्य नजरेतली आहे. असं नका. हे जे करतायत ते चूक नाही, पण ते भक्ती क्षेत्रातलं सर्वश्रेष्ठ नाही. म्हणून भक्ती म्हणजे नक्की काय त्याचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे का. पंढरपूरचे नामदेवरायांचे वंशज विनोदानं असं म्हणतात बरं का, हे त्यांच्याच मुखातलं वाक्य आहे. ते म्हटले, कशी करा पण एकादशी करत जा.
आणि मला आत्ता येताच आदरणीय प्रेमास्पद आबा महाराज मोहिते यांना सांगितलं की या वस्तीवर कदाचित हे पहिलंच भागवत असावं. बरोबर का? मी म्हणेल या वस्तीला, वस्तीचं नाव का येळे वस्ती का, या येळे वस्तीला खऱ्या अर्थानं या कथेनं राम आला. बरं का? या कथेनं काय आला? राम आला. काय मायबाप ऐका ना, सज्जन आणि विचारी माणसं गेली ना तरी ती माणसं मागच्या लोकांना सुद्धा विचारच देतात. हा, गुरुजींचं जाणं घडलं पण त्यांना गेल्यानंतर सुद्धा श्राद्धाच्या प्रक्रियेत त्यांनी समाजाला विचारच दिला. माझी देवस्वरूप श्रोतृवृंदांना, प्रिय श्रोतृसज्जनांना विनंती आहे की आपण विठ्ठल विठ्ठल भजनाला टाळी वाजवूया. कधी कधी काय होतं, वारंवार सारख्या सारख्याच टाळ्या पडू लागल्या की सिद्धांताची टाळाटाळ होते आणि टाळीसाठी कीर्तन सुरू होतं. टाळीसाठी कीर्तन सुरू होतं, मग त्यात विचार दडपला जातो. ऐका, तर मी कुठं आलं होतं आपलं? घाबरलं की रावली करू नये. विठ्ठल विठ्ठल कशी करा पण एकादशी करा. इथं आलं होतं बरं. आता एखादा म्हणेल येळे वस्तीवरला किसूळ महाराज, कशी करा पण नक्की कशी करा ते मला सांगायचंय. थरावर थर, भरावर भर, दिवसभर चर, खाऊन खाऊन मर पण एकादशी कशी कर बाबा, पण एकादशी तेवढी करणे. सगळ्या व्रताचं सार म्हणजे एकादशी आहे. सगळी तीर्थ जशी समुद्रात येऊन मिळतात तशी सगळी व्रत एका एकादशीच्या व्रतानं प्राप्त होतात. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्रावगहाणी, ना तरी अमृतरसा स्वादनी रससक. 15 दिवसा एकादशी, 15 दिवसा एकादशी, 15 दिवसा एकादशी, 15 दिवसा एकादशी. कार्य न करिसी व्रत सार, कार्य न करिसी व्रत सार, कार्य न करिसी व्रत सार. 15 दिवसा एकादशी, 15 दिवसा एकादशी, 15 दिवसा एकादशी, 15 दिवसा एकादशी. कार्य न करिसी व्रत सार, कार्य न करिसी व्रत सार. एकादशी सन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्ठे समान अधमजन ते एक. ऐका व्रताचे महिमान. या सगळ्या गोष्टी करणं ही परमार्थाची सुरुवात आहे. बरं हो, याला फार सर्वश्रेष्ठ समजू नका. ही आपली सुरुवात आहे. ही आपल्या परमार्थाची ABCD आहे. हे क ख ग घ आहे बरं का परमार्थातलं. माणसं याला चिकटून बसतात आणि त्याच्या पुढचं पाऊल टाकतच नाही. मग नक्की भक्ती तरी कोणती? कोणती भक्ती आहे? तर ऐका, भक्तीच्या आचार्यांनी भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. हो, श्रीमद भागवताच्या कथेची गोडी निर्माण होणं ही भक्ती आहे.
कथा दिशू अनुराग गर्गाचार्यांची व्याख्या. हा, कथेत गोडी निर्माण झाली पाहिजे. काय करते कथा? पूज्य महाराजांसारख्या अधिकारी पुरुषाची ही कथा ऐकल्यानंतर त्याच्यावर मी काय वेगळं बोलणार आहे? माझा अधिकारी तो नाही. ऐका, काय करते कथा जी घालवते जीवनाची व्यथा, तिचं नाव आहे भागवत कथा. हा, कथा ऐकल्यानंतर तृप्ती मिळाली नाही तर मी त्याला श्रोताच म्हणणार नाही. बरं, कथा शांत चित्तानं ऐका. सगळ्या प्रश्नाची उत्तरं एका कथेत मिळतील असं सामर्थ्य या कथेत आहे. हो, नामदेवरायांनी, नाथबाबांनी या कथेला गंगा म्हटलेलं आहे. हो, ही साक्षात गंगा आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आजी नाम, देव भक्त आजी नाम, देव भक्त आजी नाम, देव भक्त आजी नाम. दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. ऐका, कथा काय करते? कथा आपल्याला थोडस जरी अंतःकरण संवेदनशील असेल ना तरी कथा त्या जीवाला अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. हा, ऐका ऐका, कथेमध्ये ना मन कृष्ण रूप होऊन जातं. हा, कथेमध्ये संसाराचा विसर पडतो. कथेमध्ये संसाराचा ताण कमी होतो. आणखी बोलतो, कथेमध्ये अंतःकरणाची घाण निघून जाते. आणि कथेमध्ये मन काचेसारखं स्वच्छ होऊन जातं, गंगेसारखं निर्मळ होतं. संप्रदायाचे थोर अध्वर्यू वेदांत सूर्य, वेदांतावर त्यांनी बोलावं आणि वेदांताच्या अस्खलित सिद्धांतावर त्यांनीच बोलावं असा त्यांचा अधिकार. त्यांचं नाव रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी. ऐका, ते परभणीकर गुरुजी म्हणायचे, कथा श्रवण करताना, देवाचं चिंतन करताना, देवाचं ध्यान करताना मन हे राम झाले. बरं का, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आली. पुढचं ऐका, माझ्याकडे लक्ष द्या बरं, विक्षेप नको अजिबात. विठ्ठल विठ्ठल मन हे राम झाले. बर का, गुरुजी अधिकारानं बोलायचे, संतांचं मन परमात्म चिंतन करताना
राम झाले आणि आपलं फक्त एक आहे, त्या ह वरची एक मात्रा काढली की जे राहतं ना ते आपलं मन आहे. आता काय सगळं स्पष्ट करून सांगत बसू का नाही का? मग काय अर्थ राहिला नाही. त्यांचं मन हे राम झाले आणि आपलं मन हराम झाले. काय करते कथा? उगं 2-3च वाक्य आपल्या समोर बोलतून पुढे जातो. कथादिशू अनुराग, कथेत प्रेम निर्माण झालं पाहिजे. ऐका ना, काय करते कथा? कथा साधकाला पापभीरू बनवते. हा, मी अतिशय विनयानं तुम्हाला हे सांगू इच्छितो मायबाप, पारमार्थिक बनण्याचा पहिला अधिकार तो पापाला घाबरला पाहिजे. हा, जो पापाला घाबरत नाही तो पारमार्थिक असू शकत नाही. त्यानं किती मोठी लेबल लागू द्या, तो पारमार्थिक ठरू शकणार नाही. म्हणून भागवत कथेचे थोर अधिकारी प्रवक्ते, कलियुगाचे शुकाचार्य त्यांना म्हटलं जायचं, ते पूज्य श्रद्धेय डोंगरे महाराज. ते म्हटले, वारकऱ्यानं किंबहुना संसारिकानं जगात कोणालाच घाबरू नये. कोणालाच घाबरू नये याचा अर्थ असा नाही की वारकऱ्यानं अहंकारी असावं. अहंकारापासून कोसो दूर जीवन वारकऱ्याचं असलं पाहिजे. वारकरी नम्र शोभतो. आरेला कार्य करणारा वारकरी ठरत नाही. वारकऱ्याला नम्रता प्राप्त करता आली पाहिजे. अखंड गर्वता होनी असती, तयाची विनय हेची संपत्ती. हा, विनय हा त्याची संपत्ती आहे. नम्रता ही त्याची काय आहे? संपत्ती आहे. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. तेने कोंडिले अनंता, 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 तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. होता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. जो नम्र होतो तो परमात्म्याला हृदयामध्ये कोंडून ठेवतो. कोंड कोंडून धरीन जीवे. ऐका ऐका, अलीकडची पारमार्थिक माणसं नम्र कमी आणि नम्री जास्त आहेत. तर मी कुणाला डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही, पण नम्र कमी आणि नम्री जास्त आहेत. साधकानं पापाला घाबरलं पाहिजे. काय पाप हे? ऐका, डोंगरे महाराजांची वाक्य, पाप पृथ्वीपेक्षा जड आहे, पाप अग्नीपेक्षा दाहक आहे, पाप तलवारीपेक्षा धारदार आहे, पाप सुईच्या टोकापेक्षा अणकुचीदार आहे. हो, भारतीय संस्कृती नावाच्या साने गुरुजींच्या पुस्तकात साने गुरुजी शेवटच्या परिशिष्टात बोलले, एक वेळ सुईच्या छिद्रातून हत्ती जाऊ शकेल, पण पापी माणूस देवाच्या दारात कधी उभा राहू शकणार नाही. हा गुरुजींचं वाक्य बरं का. देवाच्या दारात उभं राहण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो
ज्यानं हे शरीर देवाच्या सेवेकरिता झिजवून शरीराचं ज्याने चिपाड केलेलं आहे, तोच देवाच्या दारात उभा राहू शकतो. कोणाला उभं राहता येणार नाही. म्हणून ऐका, ही कथा माणसाच्या जीवनात पाप विरुता निर्माण करते. पाप ज्याच्याकडून घडलेलं आहे त्याचं स्मरण जरी झालं ना तरी माणूस उदास बनल्याशिवाय राहत नाही. हो, काय बोलत महाराजजी, ज्याच्याकडून पाप घडलेले तो ताट मानेनं चार चौकात बसू शकत नाही. ज्याच्याकडून पाप घडलेले तो एकांतात उदास झाल्याशिवाय राहत नाही. ज्याच्याकडून पाप घडलेले तो स्वतःला अपराधी वारंवार समजल्याशिवाय राहत नाही. ही कथा ना पहिल्यांदा सांसारिक माणसाला काय करत असेल ना तर परमार्थाचा अधिकार प्राप्त करून देते, पाप विरुता निर्माण करते. म्हणून कथेत गोडी निर्माण होणं ही गर्गाचार्यांची भक्ती आहे. चला, पाराशरांची भक्ती कोणती आहे? पूजा दिशु अनुराग पाराशरी पूजेत गोडी निर्माण होणं ही त्या आचार्यांची भक्ती आहे. चला, स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य विधीयते, आचार्यांची व्याख्या आहे. स्वरूपामध्ये राहणं, स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं ही आचार्यांची भक्ती आहे. चला नामदेवरायांच्या भक्तीकडे वळूया. नामदेवरायांना विचारलं, नामदेवराय तुमच्या दृष्टीने भक्ती कोणती? नामदेवराय बोलतात, रज आणि तम या दोन गुणांच्या प्रभावातून बाजूला होणं आणि प्रेम रसाचा आस्वाद घेणं याचं नाव भक्ती. भोगी प्रेम कळा त्याची भक्ती, रजतमा वेगळा होनी निराळा, रजतमा वेगळा होनी रजतमा वेगळा होनी भोगी प्रेम कळा त्याची भक्ती, प्रेम कळा त्याची भक्ती, भोगी प्रेम कळा त्याची भक्ती, भोगी प्रेम कळा त्याची भक्ती. आणि नारद महर्षींना विचारलं, तुमच्या दृष्टीनं भक्ती कोणती? तर नारद महर्षी बोलतायत, त्या प्रभूविषयी अंतःकरणात कधीच न आटणार सतत वर्धिष्णू होणार प्रेम निर्माण होणं ही माझ्या दृष्टीनं भक्ती आहे. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा, ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. सज्जन हो, अशी भक्ती अंतःकरणात निर्माण होण्याकरिता त्यानं उदाहरण सुद्धा दिलं, यथा व्रज गोपिका नाम. सगळ्या आचार्यांची भक्ती सांगितल्यानंतर तुकाराम महाराजांना विचारलं की तुकोबर आहे, तुमच्या दृष्टीनं भक्ती कोणती? भक्ती ते नमान याची थोर भक्ती, याची थोर भक्ती, याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती, याची थोर भक्ती, याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती, याची थोर भक्ती, याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती, याची थोर भक्ती, याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पाई माया संसाराची, संकल्पाई माया संसाराची, संकल्पाई माया संसाराची, संकल्पाई माया संसाराची,
रे आनंदे रे आनंदे तैसे रहा तैसे रहा संकल्पावी माया संसाराची बापू महाराज चालीचा जनक शेजारी असताना सुद्धा वजन टाकलं राहू नये. असू दे आपल्यात राहू दे असंच नाही. संकल्पावी माया संसाराची ज्यांनी त्या चाली स्वतः प्रभावित केलेल्या आहेत त्यांनी सुद्धा त्या चालींच्या वरची माया काढणं याचं नाव भक्ती आहे. ऐका तुकोबराय बोलतायत ही थोर भक्ती आहे. कोणती? संकल्पावी माया संसाराची. भक्तीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा काही प्रकार असतो का? असू शकतो का? या सगळ्या जगताची निर्मिती जर त्या प्रभूनं केलेली आहे तर त्या प्रभूनं कधी असं म्हणावं का हे मला आवडतं आणि ते मला आवडत नाही? असं कधी हे म्हणणं शक्य नाही. हे म्हणणं उपयोगाचं नाही, योग्य नाही. एखाद्या आईनं ऐका एखाद्या आईनं मोठं बाळ मला आवडतं आणि छोटं बाळ मला आवडत नाही असं म्हटलं तर योग्य वाटतं का? छोटं बाळ मला आवडत नाही आणि मोठं आवडतं असं जर म्हटलं तर कदाचित ती मोठ्या बाळाची सख्खी असावी आणि छोट्या बाळाची. जर आईनं असं म्हटलेलं आवडत नाही तर देवानं असं म्हणावं का हे मला आवडतं आणि ते मला आवडत नाही? काय आहे? निर्गुण निराकाराची आवड वेगळी आहे, सगुण साकाराची आवड वेगळी आहे, जीवाची आवड वेगळी आहे आणि संतांची आवड वेगळी आहे. आवड नाही तन्मय असा जगात मनुष्य शोधून सापडणार नाही. काही ना काहीतरी आवडतच. हे आवडतं ते आवडत नाही असं आईनं कधी म्हणायचं नाही. तसं देवानं ही भक्ती आवडती आणि ती आवडत नाही असं देवानं कधी म्हणायचं नाही. देवाला जर भक्ती आवडते तर देवाला ज्ञान आवडत नाही का? देवाला कर्म आवडत नाही का? देवाला योग आवडत नाही का? देवाला योग आवडत नाही असं म्हणावं तर 6वा अध्याय त्यांनी सांगितला. देवाला कर्म आवडत नाही म्हणावं तर 3रा 4था अध्याय त्यांनी सांगितला. देवाला ज्ञान आवडत नाही म्हणावं तर 7वा ज्ञान विज्ञान योग त्यांनी सांगितलं. मग त्याच प्रभूनं हे मला आवडत नाही हे आवडतं असं का म्हणावं? त्याचं उत्तर देतो आणि पुढे जातो. पण त्याच्या अगोदर ऐका माऊली बोलतायत ज्याच्या जीवनात ही भक्तीच प्राप्त झाली नाही तो खऱ्या अर्थानं पतित आहे, तो अभक्त आहे. हरिसीन भज दैवहत हरिसीन भज कवल्या गुणे नाही जास्ती भक्ती, नाही जास्ती भक्ती. कवल्या गुणे नाही जास्ती भक्ती तो पतित भक्त हरिचिन भगत कवल्या गुणे हरिचिन भगत कवल्या गुणे नाही ज्याची भक्ती तो पतित भक्त हरिची बदलसे हरिची देवानं असा भेदभाव करायचा नसतो आणि भेदभाव करणारा देव ठरत नसतो. हो
असा भेदभाव देवानं का करावा? काय का? देवाच्या या भेदभावाला भेद म्हणायचं नाही. द्या लक्ष. काय घडलं? उगाच 2 मिनिटांमध्ये श्रीरामचंद्र आणि रावण यांचं युद्ध झालं. आणि युद्धभूमीवरून जाताना रामरायानं इंद्राला बोलावलं. हो, इंद्र हजर झाले आणि इंद्राला एक काम सांगितलं. हे इंद्रा, काय कर, जेवढे वानर आहेत ना, या युद्धामध्ये जेवढे वानर मरण पावलेले आहेत त्या सगळ्यांना उठव, अमृताचं सिंचन कर, सगळ्यांना उठव. इंद्र ऐकणार नाही असं होणारच नाही. देवाची आज्ञा शिरसावंदी मानली आणि इंद्रानं काम सुरू केलं. पण रामचंद्र पुढे गेल्यानंतर लक्ष्मणजींच्या मनात शंका आली. लक्ष्मणजी म्हटले, देवा एक विचारू का? प्रभू रामचंद्र म्हटले, पटकन विचार, 11:30 वाजलेत. पहिल्या चरणावरच कीर्तन सुटता कामाने पटकन विचार. लक्ष्मणजी म्हटले, प्रभू एक प्रश्न पडलेला आहे. प्रश्न असा आहे की तुमचं वर्णन तुकोबरायानं केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांना समान देता, नव्हे तुमचे चरण सुद्धा समय, दृष्टी सुद्धा समय, व्यवहार सुद्धा समय. तर मग तुम्ही असा भेदभाव तरी केला का? इंद्राला बोलवलं, अमृताचं सिंचन करायला लावलं. मग उठवायचंच आहे, वानरांच्या बरोबर राक्षसांना सुद्धा का उठवलं नाही? तेव्हा रामचंद्रानं जे उत्तर दिलं ना, ते मार्मिक आहे. प्रभू म्हटले, लक्ष्मणा, बरं का, लक्ष्मणजींची व्याख्या आहे तन्मय, ज्यांचं लक्ष मनावर असतं ते लक्ष्मण, आणि ज्यांचं मन लक्षात असतं ते लक्ष्मण. बरं का, मन इतरत्र कुठं भटकता कामा नाही. ज्यांचं मन लक्षात आहे ते लक्ष्मण. लक्षात राहिलं का? लक्ष्मणजी म्हटले, देवा सांगा असा भेदभाव का केला? रामचंद्र म्हटले, देवाच्या कृतीकडे पाहायचं नाही, त्या कृतीच्या परिणामाकडे बघायचं. कृतीकडे बघायचं नाही, देवाच्या कृतीच्या परिणामाकडे बघायचं. सांगा, जरा विश्लेषण करून सांगा. अरे लक्ष्मणा, हे सगळे राक्षस आहेत ना, ते युद्ध करत असताना माझ्याकडे बघत मरण पावलेत, म्हणजे त्यांना मोक्षच मिळणार आहे. माझ्याकडे बघत मरण पावणारा कधी नरकात जाईल का? पण माझ्यासाठी घरदार सोडून जे आलेले आहेत ना, ते मात्र नरकात नाही, नरकाच्या खाली गेल्याशिवाय राहायचे नाहीत. कारण यांना, या सगळ्या वानरांना रावणाकडे बघत युद्ध केलेले आणि त्याला बघत बघतच यांना मरण आलेले. मग राक्षसांना जर मोक्ष मिळणार आहे तर माझ्या सगळ्या सवंगड्यांना मोक्ष मिळाला पाहिजे, म्हणून त्यांना नाही उठवाय सांगितलं, फक्त यांनाच उठवाय सांगितलं. कृती बघू नको, कृतीचा परिणाम बघ. तसं देव जरी म्हणत असले ना, ही भक्ती आवडते ती भक्ती आवडत नाही, असं नाही. देवाच्या या वाक्याकडे नजर ठेवू नका, या कृतीतून, या वाक्यातून होणाऱ्या परिणामाकडं आणि या कृतीच्या फलाकडे लक्ष द्या. कोणती भक्ती आहे? संकल्पावी माया संसाराची. अभंग पूर्ण होणं शक्य नसल्यामुळं मी एका एका वाक्यात या अभंगाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ऐका, हेची थोर भक्ती कोणती? संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती कोणती? ठेविले अनंते तैसेची राहावे, हेची थोर भक्ती. कोणती थोर भक्ती? चित्ती असू द्यावे समाधान. कोणती थोर भक्ती? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. कोणती थोर भक्ती? तुका म्हणे घालू तयावरी भार, हेची थोर भक्ती. वाहू हा संसार देवा पायी, हेची थोर भक्ती. सुटला अभंग बरं का. संकल्पावी माया संसाराची. काय संतांच्या वाणीची
अचूकता आहे. काय त्याच्यात रहस्य आहे बघा. हे रहस्य मी नाही पण दांडेकर म्हणून मांडले आहे बरं का. महाराजजी, संतांनी संसार सोडायला लावला नाही, संसारावरली माया सोडायला लावली. हा, संसार नाही. संसार सोडून कुठं जाणार आहे? मरेपर्यंत संसारातच राहावं लागणार. म्हणून मी म्हटलं वाट्याला आलेली कर्म करा. विठ्ठल विठ्ठल बरं, आपण किती जरी संसार सोडण्याचा प्रयत्न केला तर खरं सांगा सुटणार आहे का? काय मत आहे तुमचं? सुटणार आहे का? बरं, संसार खरा आहे का? संसार खरा आहे का? हा, मृगजळ आहे. मग खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. दुःखदायक आहे का सुखदायक आहे? बोला की. दुःखदायक आहे. संसार करून कल्याण कोणाचं झालंय का? हा, नाही ना. तर कीर्तन संपल्यानंत अकलूजला चला. एवढं जर आत्मविश्वासाने बोलताय ना तुम्ही. किती जरी संसाराची उद्विग्नता मनात आली तरी कथा संपल्यानंतर संसारात जावं लागणार आहे. मग संसार सोडू नका. काय करा? संसारावरचं प्रेम कमी करा. संकल्पावी माया संसाराची. श्री तुकोबार आहे. संसारात राहत असताना आपल्याकडून घडलेल्या सगळ्या कर्मांची फलं भोगताना अंतःकरणामध्ये कसलीच उद्विग्नता न येता आपण कर्माद्वारा वाटेला आलेलं दुःख आदरपूर्वक भोगलं तर तुकोबराय बोलतात ती सुद्धा देवाची भक्ती आहे. देवावरी भार घालूनिया आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालूनिया आदरपूर्वक ते दुःख भोगलं पाहिजे. म्हणून गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनाच्या पुस्तकात हे कायमच बोलायचे. महाराज म्हणायचे आपल्या परमार्थाची खरी खून म्हणजे आपलं समाधान आहे. लौकिक दृष्टीनं परमार्थ आपला खूप वाढलेला आहे पण समाधानाच्या दृष्टीनं आपलं अंतःकरण सहारा वाळवंट बनलेले. हो, समाधान तेवढं राहिलेलं, परमार्थात सगळं आलं पण समाधान राहिलं नाही. आणि तुकोबराय बोलतात ते समाधान प्राप्त करणं किंबहुना परमात्म्यानं ठेवलेल्या त्या समाधानात राहणं, त्या स्थितीत समाधान मानणं ही सुद्धा देवाची भक्ती आहे. अभंगाचं दुसरं चरण. ठेविले अनंते तैसेची रहावे. ठेविले अनंते तैसेची रहावे. ठेविले अनंते तैसेची रहावे. ठेविले अनंते तैसेची रहावे. कैसे रहा
द्यावे समाधान. त्या अनंतानं, ऐका, त्या प्रभूनं, त्या कृष्ण कन्हैयानं, त्या श्रीरामचंद्रानं, त्या विठ्ठलेशानं आपल्याला जसं ठेवलेलं आहे त्या परिस्थितीत समाधान मानणं ही सुद्धा देवाची भक्ती आहे. राहता येत नाही असं, राहता येत नाही. आमच्या मातृशक्तीची कायमची एक तक्रार आहे बरं. हो, कायमची एक तक्रार आहे. काय? महाराजजी, मातृशक्तीकडून पुरुषाला मिळणाऱ्या ज्या पदवी आहेत त्या पदव्यातली पहिली पदवी आहे आमच्या यांना काही. बरं झालं तुम्ही बोलला ते नाही का, म्हणजे माझ्या बोलण्याला आधार आला नाही का. त्या क्षेत्राचा अनुभव नसल्यानंतर आपलं माणूस अंदाजीच बोलत असतो नाही का. पण तुमच्या बोलण्यामुळं माझ्या शब्दाला वजन आलं नाही का. पत्नीकडून मिळणारी दुसरी पदवी आहे मी आहे म्हणून. बोला की राव, चाललंय नाही टिकली. हा, मी आहे म्हणून टिकली, दुसरी टिकलीच. हे यांच्या संसारातलं महावाक्य आहे. आणि पत्नीकडून मिळणारी तिसरी पदवी आहे. बघा ना कशी शांतता आहे नाही का. अगोदरच्या रामरायाच्या दृष्टानं सुद्धा एवढी शांतता नव्हती नाही. किती एकाग्रता नाही. याला म्हणायचे संसाराची आवड बरं का. कीर्तनात बसलं तरी सुद्धा ती ऐकताना अतिशय एकाग्रता नाही. टाचणी पडली तरी आवाज येईल नाही. यांच्याकडून ऐकावं लागतं आपल्याला. पण मी तुझं नाही सांगत, मी मोठ्या लोकांना सांगतोय. मोठ्या लोकांना ऐकावं लागतं. काय? लग्नाला 25 वर्ष झाली पण तुमच्याकडून अजून फुटका मनी. बोला की राव नाही. हा, म्हटलं जात. का म्हटलं जातं? त्याचं उत्तर एकच आहे, चित्तात समाधान. हा, तुकोबर आहे बोलतात, अंतःकरण समाधानी ठेवून. काय हो, महाराजांच्या जीवनाचं हे वैशिष्ट्य आहे. तुकोबऱ्यांच्या असू देतात. उगं 15 मिनिटासाठी आता असंच राहा. ऐका, तुकोबऱ्यांच्या जीवनाचं हे वैशिष्ट्य आहे. तुकोबऱ्यांच्या वाट्याला जेवढं दुःख आलं तेवढं दुःख आपल्या वाट्याला कधी येणार नाही, कधीच येणार नाही. वेळ नसल्यामुळे मला त्या चरित्रात वळायचंच नाही. कधीच येणार नाही तेवढं दुःख. पण ऐका, त्या तत्वेत्याला आपल्या संप्रदायात फारसं स्थान दिलं नाही. पण माणूस विचारवंत आहे. त्यांचं नाव मी कीर्तनानंतर सांगेल. त्या विचारवंताचं वाक्य आहे, ज्याच्या जीवनात जास्त दुःख आलंय ना असाच माणूस जीवनाकडं वास्तव नजरेनं बघू शकतो. हो, ज्याच्या जीवनात कसलंच दुःख नाही असा माणूस जीवनाकडं त्या वास्तव नजरेनं बघू शकत नाही. हा दुःखाचा उपकार आहे. महाराजांच्या मुखातून आपण कथा ऐकून आलो असणार आहे. कुंती मातेची, विपद संतून शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. माझ्यावर कृपा आहे, दुःख अजून दे. दुःख काय करतं? दुःख दुःखाच्या पोटात वैराग्याचा गर्भ जिवंत होतो. हा, वैराग्याचं बाळ अंतःकरणात जन्माला यावं असं वाटत असेल ना तर त्यासाठी अगोदर दुःख वाट्याला यावं लागतं. दुःखाच्या पोटात वैराग्याचा गर्भ जिवंत होतो. म्हणून महाराजांनी एवढं दुःख आपल्या वाट्याला आलं नाही, तुकोबऱ्यांनी एवढं. हा, पण 2च वाक्यामध्ये याचं फरक करतो. गुरुजी, आपल्या वाट्याला सुद्धा वैताग आहे.
आणि तुकोबऱ्यांच्या वाट्याला सुद्धा वैताग आहे. दोहोतला मूलभूत फरक आहे. आपल्या वाट्याला आलेल्या वैतागातून वेदनेचा जन्म होतो आणि तुकोबऱ्यांच्या वाट्याला आलेल्या वैतागातून गाथ्यासारख्या वेदाचा जन्म होतो. हा, गाथ्यासारख्या वेदाचा जन्म होतो. कितीही दुःख आलं तरी तुकोबऱ्यांची भगवत निष्ठा कणभर सुद्धा ढळली नाही. बरे या दुष्काळे पीडा केली, चित्ती असू द्यावे समाधान. छोटीशी गोष्ट सांगून तिसऱ्या क्षणाला स्पर्श करतो. विठ्ठल एका कुटुंबात लग्न झाल्यापासून हा संवाद चालू होता की आपल्याला फिरायला जायचं. दोघा पती पत्नीचा आपल्याला फिरायला जायचं आणि फिरण्याचं ठिकाण महाबळेश्वर नव्हतं, फिरण्याचं ठिकाण अमेरिका होतं. हो, एकदा तरी अमेरिकेला दर्शनाला कुठलं फिरायला नाही का? अमेरिका काय दर्शनासाठी का नाही? फिरायला जाऊया. दोघा पती पत्नींचा कायमचा हा संवाद. हो, पैसा आला की आपण फिरायला जायचं. त्याच्यामध्ये त्यांच्या संसार वेलीवर 2 फुलं उमलली, एक मुलगा आणि एक मुलगी. लहानपणापासून त्या बाळांवर हा संस्कारच आईबाबांचा की आपल्याला अमेरिकेला फिरायला जायचं. माझ्याकडे लक्ष द्या, आपल्याला अमेरिकेला जायचंय. आता येळेवस्तीवर आपण आपल्याला अमेरिकेला जायचं नाही. लहान बाळांच्या मध्ये सुद्धा खेळता खेळता, चर्चा करता, अभ्यास करता आपल्याला अमेरिकेला जायचंय. अमेरिकेला जाण्यासाठी लागणारी पुंजी त्याने साठवून ठेवली आणि एक दिवस गुड न्यूज घरात दिली की आपण अमेरिकेला जाण्याची तिकीट काढलेली आहे. घरात आनंदी आनंद, सगळीकडे आनंदी आनंद. खरं सांगू का, पतिराज अमेरिकेला जाण्याची तिकीट काढलेली ही बातमी घेऊन ज्या दिवशी घरात आली त्या दिवशी पत्नीनं औक्षणच केलं. हो, जसं आपल्याला पगाराच्या दिवशी अनुभव येतो तसं औक्षणच केलं नाही. आणि औक्षण केल्यानंतर ती म्हटली, लाखात एक मिळालेलं मला, असं म्हणत असतात बरं का. लय बाळायचं नाही, लाखात एक मिळालेले. असे पतिराज कोणाच्या वाट्याला नाही, लाखात एक. आणि ही बातमी लेकरांना सुद्धा कळाली. लेकर सुद्धा प्रचंड आनंदी. अवघा झाला आनंद. दुसऱ्या दिवशी त्या आनंदाच्या भरामध्ये मुलं शाळेत गेली. शाळा सुटली. घरी येताना तारेत पाय अडकला आणि मुलगा खाली पडला. तिथं शेजारीच पिसाळलेलं कुत्रं होतं. ते कुत्रं चावलं, पायाला चावलं. शेजारच्या माणसानं घरी निरोप दिला, तुमचं बाळ रस्त्यावर पडलेलं आहे, त्याला उचलून मी दवाखान्यात घेऊन चाललेलो आहे. त्या बाळाची आई दवाखान्यात आली. दवाखान्यात उपचार झाले. डॉक्टरांनी घरी सोडलं. त्या बाळाची आई त्या बाळांना घेऊन घरी आली. मुलगा आणि मुलगी, बहीण भाऊ घरी आले. वडिलांना ही गोष्ट कळाली. वडिलांना सुद्धा चांगले उपचार केले. आणि यांच्या जाण्याची व्यवस्था ज्या आयोजकानं केलेली आहे त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. आणि अंतिम दिवशी त्याला हे कळालं की यांच्या मुलाला कुत्रा चावलेला आहे. त्यानं त्या मुलाच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, जनावर जनावर असताना त्या व्यक्तीला परदेशात जाण्याची परवानगी मिळत नाही. द्या लक्ष.
जनावर चावलेलं असताना त्या व्यक्तीला परदेशात जाण्याची परवानगी मिळणार नाही, तुमच्या मुलाला नेता येणार नाही. आणि ऐका, तुम्हाला सुद्धा नेता येईल, पण तुम्हाला इतरांच्या ठेवता येणार नाही, तुम्हाला वेगळं राहावं लागेल. आणि हे वाक्य ऐकलं आणि कानात शिस ओतावं असं त्या कुटुंब प्रमुखाचं झालं. एवढ्या वर्षाचं स्वप्न भंग पावलं. एक दिवस असाच, त्या दिवशी असाच उदास होऊन घरी आला. ऐका, उदास होऊन घरी आला. दरवाजा वाजवला. पत्नीनं दरवाजा उघडला. पती राजाकडे बघितलं तर गंगा यमुना वाहत आहेत. उदास चेहरा आहे, निराश झालेला आहे, बोलायची इच्छा नाही, हताश झालेला आहे. विचारलं काय झालं? सगळं घडलेलं पत्नीला सांगितलं, पण बायकोला सांगितलं हे तुलाच सांगतोय, मुलांना कसं समजून सांगायचं, माझं धाडस नाही, तूच सांग. कसं मुलांची समजूत काढायची तुझी तू काढ. आई ना या बाबतीमध्ये अतिशय कुशल असते. ते धैर्य पुरुषाकडे नाही, ते फक्त आईकडे आहे. हा, म्हणून 100 शिक्षक जे करू शकत नाहीत ते काम एकटी आई करू शकते. हा, आईनं अतिशय कौशल्यानं त्या बाळांना समजून सांगितलं. मित्रांना सांगितलं होतं, मैत्रिणींना सांगितलं होतं, आम्ही आता अमेरिकेला जाणार आणि जात असताना ज्या जहाजातून जाणार त्या जहाजाच्या आजूबाजूला जे सौंदर्य आहे ते सौंदर्य पाहत पाहत जाणार, अशी चर्चा. उदास झालेलं त्या लेकरांचं मन. असा आठवडा निघून गेला आणि आठवड्यानं त्या बाळांचे वडील पळत घराकडे आले. जोरात दरवाजा वाजवला. घामाघूम झालेले आहेत, डोळे लाल झालेले आहेत, घामानं शर्ट ओला झालेला आहे. दरवाजा वाजवला तसं पत्नीनं दरवाजा उघडला आणि त्यांना जोर जोरात ओरडायला सुरुवात केली, जोरात टाहो फोडायला सुरुवात केली. पत्नीच्या लक्षात येईना, ही रडायला लागली तरी का. तेवढ्यात बघितलं तर हातामध्ये वर्तमानपत्र होतं. हो, वर्तमानपत्र होतं. सकाळ, सामना, पुढारी, लोकमत, इंडियन एक्सप्रेस, त्यातलं सकाळचं वर्तमानपत्र हातात होतं. आणि त्या वर्तमानपत्रावर पहिल्याच पानावर बातमी होती, अमेरिकेला जाणारं टायटॅनिक जहाज बुडालं. ही बातमी त्या लेकरांच्या आईनं वाचली. घरात लेकरं खेळत होती. बाप त्या लेकरांच्या जवळ गेला, कडकडून मिठी मारली आणि बाप ओक्साबोक्षी रडायला लागला. कथा संपली आणि 12 वाजत आले. कशाला वाढवत बसू नये, कथा संपली. तुम्ही या कथेत एवढं रम्मान झालाय की जणू का खरोखरच झालंय नाही का. ऐका, ज्या गोष्टीसाठी विकास महाराज, ज्या गोष्टीसाठी या कुटुंबानं आयुष्य काढलं होतं, आयुष्यभर वाट बघितली होती, त्याच्याकरिता पैसा जुळून ठेवला होता, ती गोष्ट घडली नाही म्हणून ते कुटुंब उदास झालं. पण खरं सांगू का, ती गोष्ट घडली नाही यात उदासीनतेचं कारणच नाही, तीच गोष्ट त्यांच्यासाठी वरदान ठरली. तीच गोष्ट त्यांच्यासाठी वरदान ठरली. अमेरिकेला जायला मिळावं ही अपेक्षा असताना ती अपेक्षा भंग झाली. हे त्यांच्यासाठी काय ठरलं? आशीर्वाद ठरलं, वरदान ठरलं. आपण आपली बुद्धी लढवू नये, आपल्या भाषेमध्ये बुद्धी चालवू नये. जसं देव ठेवेल त्या स्थितीत आपल्याला राहता आलं पाहिजे. चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, विठोबा रखुमाई.
आपण एका दुःखद प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि माझ्या वाट्याला अवघी काही मिनिट राहिलेली आहेत. द्या लक्ष. अलीकडं दादा मी असं म्हणायला लागलोय की कार्यक्रमाला लक्ष घालवणं सोपं आहे, लक्ष देणं अवघड आहे. हो. हा. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर आपल्या फलटणचं वैभव आणि महाराष्ट्राच्या सरस्वती पुत्र ते म्हणायचे, वक्त्यानं ज्याला कसलंच कळत नाही त्याला थोडं कळावं यासाठी बोलावं, ज्याला बऱ्यापैकी कळतंय त्याला अधिक कळावं यासाठी बोलावं, ज्यांना सगळंच कळतंय त्यांच्या समोर आपल्या परीक्षेसाठी बोलावं. बरं का, हे सुद्धा माझ्या वाट्याला आज आहेच बरं का. नाही तर कीर्तन ही अनेक लोकांना एकत्र येण्याची जत्रा नाही, कीर्तन ही संतांच्या विचाराची यात्रा आहे. हा, तेवढे एकाग्रतेने आपल्याला ते श्रवण करता आलं पाहिजे. प्रसंग बाकाय. गुरुजींचं जाणं वृद्धतेनं घडलं असतं तर निसर्ग नियम म्हणून आपण स्वीकारलं असतं, पण वय फक्त 51. हो. अवघ्या कुटुंबाची आधारशिला असणारं ही व्यक्तिमत्व. पण स्वप्नवत मनी ध्यानी नसताना अचानक त्यांच्या देवाघरी जाणं घडणं ही येळे परिवारावर कोसळलेलं डोंगरा एवढं दुःख आहे. हो, मला याची यथार्थ कल्पना आहे. की त्यांच्या मुलींचं त्यांच्या भावंडांचं दुःख आमचं हे 2 तासाचं कीर्तन हलकं करेल असं आम्हाला नाही वाटत. आम्ही प्रयत्न जरी केला तरी आम्हाला नाही वाटत. कारण का, वडिलांची योग्यता, वडिलांचा आधार, वडिलांची दृष्टी, वडिलांना प्रेमानं हाक मारणं हे काय आहे हे वडील नसणाऱ्यालाच विचारा. त्याच्यातला मी एक वारकरी आहे. हो, 8वीत असतानाच माझे वडील देवाघरी गेले. मला ठाऊक आहे, अवघ्या महाराष्ट्रात जरी आपण कीर्तनाच्या निमित्तानं फिरत असलो तरी हा माझा मुलगा आहे अशी म्हणणारं दैवत माझ्या वाट्याला आलंच नाही. वडील हे संसाराच्या चित्रपटातलं पडद्यामागचं पात्र आहे. हो, ते संसारातल्या कुठल्याच गोष्टीचं श्रेय कधीच घेत नाहीत, पण त्यांच्याशिवाय घरातलं पान सुद्धा हलत नाही. त्यांच्याशिवाय घरातलं पान हलत नाही. आई, कशासाठी हो सगळं वडिलांचं चालतं? काय करायचं असतं, काय मिळवायचं असतं? काही नाही. हा बाप रूपी देव माणूस, वडील रूपी देव माणूस शेवटच्या श्वासापर्यंत जे मिळवतो ते फक्त आणि फक्त मुलाकरिता आणि मुलींकरिता. आपली करवंडी वाळवणी बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपली करवंडी वाळवणी. ऐका,
सांगतो मी बसा. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आता या भगिनींना वडिलांच्या स्मरणात कितीही काळ घालवला तरी नियतीचा नियम आपल्याला बदलता येत नाही. मग आता काय करता येऊ शकतं? एक करता येऊ शकतं, वडिलांचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. हो, म्हणून वंदनीय वैकुंठवासी हा शब्द आपल्याला नियतीनं लावण्याची वेळ आणली नाही. त्या गुरुजींच्या मुलींना एक करावं की वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं, वडिलांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करावी. आणि ते जर करण्यात ते यशस्वी झाल्या तरच खऱ्या अर्थानं वडिलांना श्रद्धांजली ठरू शकेल, तरच गुरुजींना आनंद वाटेल आणि तरच गुरुजींचा आशीर्वाद आपण खऱ्या अर्थानं प्राप्त केला असं आपल्याला म्हणता येईल. ते गुरुजीत म्हणजे ते विचारशील व्यक्तिमत्व आहे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये बोलतो थांबतो की सज्जन हो, या समाजातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे. ऐका, संपलं कीर्तन. या समाजातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे, म्हणजेच गुरु आहेत. ठीक आहे, काय करतात गुरु? शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व्यक्तिमत्व पंढरपूरचे साहित्यिक डॉक्टर दत्ता भोसले यांचं पुस्तक आहे. ते मी आठवड्यापूर्वीच ॲमेझॉनवरून मागवलं. मला ते खूप आवडलं पुस्तक, म्हणून मागवलं. त्या पुस्तकाचं नाव आहे शिक्षणातील अधिक गुणे. त्या पुस्तकात डॉक्टर दत्ता भोसले बोलले, एक संवेदनशील शिक्षक, एक सजग शिक्षक, एक तत्पर शिक्षक काय करू शकतो? एक दक्ष शिक्षक विद्यार्थ्याच्या मनातील तमाचं रूपांतर तेजात, पराभवाचं रूपांतर पराक्रमात केल्याशिवाय शिक्षक राहू शकत नाही. हा, शिक्षकामध्ये ते काय आहे? सामर्थ्य आहे. शिक्षकामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. आज बरेचसे माझे शिक्षक वृंद असणार आहेत. शिक्षकानं, मी सगळ्या शिक्षक वृंदांची क्षमा मागून हे वाक्य वापरतो, चुकलं तर कीर्तनानंतर माझा कान पकडा मला सांगा, मी ती दुरुस्त करेल. शिक्षकानं शिक्षकी पेशा हा धंदा म्हणून पाहू नये. शिक्षकानं शिक्षकी पेशा हा धर्म म्हणून बघावा. बरं का? शिक्षकानं धंदा म्हणून नाही बघायचं, याच्याकडे हा धर्म आहे. नाही का? प्राचार्य शिवाजीराव भोसले सर आहेत ना, विनोदानं व्याख्या करायची. एक टोल पडला की वर्गात जायचं, दुसरा टोल पडला की वर्गातून बाहेर पडायचं. पहिल्या आणि दुसऱ्या टोलाच्या मध्ये जी टोलवा टोलवी असते त्याला शिक्षण म्हणतात. त्याला शिक्षण म्हणतात. अशी सध्याची परिस्थिती आहे. माझ्या शिक्षक वृंदांना, शिक्षण तज्ञांचा हा सल्ला आहे की समाजात गेल्यानंतर आपली ओळख ही कुठल्या तरी पक्षाचे काम करणारे शिक्षक अशी न होऊ देता, आपली ओळख हे गणिताचे शिक्षक, हे मराठीचे शिक्षक, हे इंग्रजीचे शिक्षक, हे विज्ञानचे शिक्षक अशी ओळख झाली तरच खऱ्या अर्थानं आपण आपल्या शिक्षक या वृत्तीला न्याय दिलेला आहे असं समजावं. बरं का? संपलं कीर्तन. शिक्षकाच्या मनात, ऐका, शिक्षकाच्या मनात
बापाचा धाक आणि आईची हाक असली पाहिजे. हां, त्याला काही वेळेला आई होता आलं पाहिजे आणि काही वेळेला वडील होता आलं पाहिजे. सज्जन हो, एक 2 शिक्षक एक जणाच्या घरी गेले, मोरेश्वरजी महाराज, आणि एक जणाच्या घरी गेल्यानंतर व्यसनमुक्तीतले नसल्यामुळे त्यांनी चहा घेतला. चहा झाला आणि निघण्याच्या अगोदर त्यांनी घरातील भिंतीकडे बघितलं आणि घरातील भिंतीकडे पाहिल्यानंतर शिक्षक उठता उठता त्या घर मालकाला म्हटले, वडील जाऊन किती वर्ष झाले? वडील जाऊन किती वर्ष झाले? घर मालक म्हटला, गुरुजी, हा फोटो माझ्या वडिलांचा नाही, साने गुरुजींचा आहे. हा फोटो माझ्या वडिलांचा नाही, कोणाचा आहे? साने गुरुजींचा आहे. असं सुद्धा समाजात पाहायला मिळू शकतं बरं का. तर शिक्षक बनण्याकरिता लागणारी योग्यता सुद्धा तुकोबरायानं गाथ्यात खूप ठिकाणी सांगितले. आता वेळ नसल्यामुळे सांगत नाही, फक्त एकच वाक्य उच्चारतो. क्रिया करुणी दाविती अंगी, तैसे संत जगी. क्रिया करुणी दाविती अंगी. ज्यांचं श्राद्ध आहे ते वैकुंठवासी श्रद्धेय येळे गुरुजी यांच्या कुटुंबियांच्या भावंडांच्या वाट्याला जे आलेले त्या अभंगात, त्या दुःखाचं वर्णन या अभंगात केलेले बरं का, त्या परिस्थितीचं वर्णन या अभंगात केलेले. आता हे कुटुंब काय करू शकतं? एकच करू शकतं, वाहू हा संसार देवापायी. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. छोटीशी गोष्ट सांगतो थांबतो. किती वाजले? बरोबर पाठीमागच्या बाजूने फुलं वाटायला सुरुवात करा. पाठीमागच्या बाजूने वाटा. विठ्ठल विठ्ठल फुलं वाटू नका, फुलाला स्पर्श करा. आपल्याला पंगत बसायची, फुलं वाटू नका, नुसता स्पर्श करा. हात लावा, फक्त फुलाला हात लावा. ठीक. ऐका, देवावर भार घालायला शिकावं बर का. द्या लक्ष. साठीनंतर आपला भार कोणावर घालावा हे ज्याला कळतं तो माणूस कुटुंबाचा भार होत नाही. हा, साठीनंतर आपल्याला हे कळायलाच पाहिजे. म्हणून ऐका, भार कुणावर घालावा. जगात भार घालण्याची 2च ठिकाण आहेत, एक संत आणि दुसरा देव. तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. भार कसा घालावा? छोटीशी गोष्ट नामदेवांच्या गाथ्यातली. एक पक्षीने आपल्या 2 पिलांना कष्टानं चारा आणायची बरं का. 2 पिलांना कष्टानं चारा आणायची. चारा कष्टाचा असावा, घोटाळ्याचा नसावा. कष्टानं चारा आणायची. पण काय करता, लालूच वाईट आहे. लालूच वाईट आहे. मी शब्दाचा विहार केला, तुम्ही बिहारकडून जाऊन आला. तुम्ही बिहारकडून जाऊन आला लगेच. नाही हो, डोंगरे महाराजांच्या भागवत कथेतच असं आलंय. संसारी माणसाकडे पैसा पाहिजे महाराज.
पैशाशिवाय संसारी माणूस सुखी राहू शकत नाही. संसारिकाची 6 सुख आहेत ना, त्याच्यातलं पहिलं सुख या पैसा. अर्थागमो नित्यम आरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशस्य पुत्रः अर्थकरीच विद्या षडजीव लोकस्य सुखानी राजन. हे 6 गोष्टी असतील तर संसार आहे. पैसा पाहिजे. नाही का, ज्याच्या संसारात अर्थ नाही त्याच्या संसाराला अर्थ नाही. पैसा पाहिजे. कष्टानं पैसा मिळवावा. प्रमाण सगळ्यात ठाऊक आहे. डोंगरे महाराज म्हणत, ज्या घरात मागच्या दारानं पैसा येतो, लपत छपत येतो, तो पैसा घरातल्यांच्या समृद्धीसाठी कधी उपयोगाला येणार नाही. हा पैसा मिळवायचाच, पण तो कष्टाने मिळवायचा. म्हणून डोंगरे महाराज म्हणत, पैसा पुढच्या दारानं आला नाही त्याला पैसा म्हणायचं नाही. पुढच्या दारानं वाजत गाजत येते ती लक्ष्मी, आणि मागच्या दारानं लपत छपत येतो तो पैसा. हा कष्ट न करिता मिळवलेला पैसा घरातल्या लोकांना कष्ट दिल्याशिवाय राहत नाही. ती पक्षीने कष्टानं चारा आणायची, एक दिवस तिला चारा मिळाला नाही, तशीच उदास होऊन आली. आणि पिलांना बघितलं, आई विनमुख आलेली. पिलांना सांगितलं, काळजी करू नको, तू नुसतं प्रेमानं बघितलं तरी पोट भरतं, काय गरज नाही चारा आणण्याची, आम्ही समजून घेऊ. आईचा आणि पिलाचा संवाद चालू आहे. तेवढ्यात त्या पक्षीनीच लक्ष गेलं तर खाली एक पारधी उभा आहे, आणि दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या फांदीवर वरच्या फांदीवर ससा नाही. एका क्षणात माझ्या पिळांना हा पारधी ससाना गिळंकृत करेल याची कल्पना तिला आली. आणि तिनं दोन्ही बाळांना जवळ बोलावलं आणि देवाचं चिंतन सुरू केलं. ऐका, कितीही मोठं संकट येऊ द्या, देवाचं चिंतन तुम्हाला अंतर्मुख करतं. देवाचं चिंतन आपल्या संकटातून बाहेर पडण्याची दिशा देतं. चिंतन करत राहू. त्या बाळानं आईनं चिंतन सुरू केलं. आणि ऐका, देवावर भार घातला, आणि हा आपला पंढरीचा मायाळू, स्नेहाळू, कृपाळू पंढरीश परमात्मा त्या पक्षिणीनं भार घातला, पक्षिणीनं धावा केला. म्हणून एका क्षणार्धात सापाच्या रूपात आला. नामदेवाने वर्णन केले गाथ्यात. सापाच्या रूपात सळसळ करत आला, आणि जिथं पारधी उभा आहे तिथं सळसळ करत आल्यानंतर त्या पारध्याला दंश केला. पारध्यानं धनुष्याला बाण जोडला होता. दंश झाल्यामुळे त्याचा तोर सुटला आणि बाण सुटला, तसा वरच्या ससाण्याला लागला. आणि एका क्षणार्धात दोन्ही संकट नष्ट झाली. दृष्टांत संपला. का सांगितलं? कितीही संकट आलं तर देवावर भार घालायचं तेवढं विसरायचं नाही. वाहू हा संसार देवा पायी, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, तुका म्हणे भार घातलिया वरी, होईल कैवारी नारायण. ज्ञानेश्वर